खरं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून म्हणजे ऊन वारा पाऊस यांची न तमा बाळगता महाराष्ट्रातील देशातले सर्व वारकरी आळंदी ते पंढरपूर पायी प्रवास करत असतात। मात्र आज खरं तर आपलं कल्चर, आपली संस्कृती ही सर्वसामान्य लहान मुलांमध्ये रुजावी यासाठी आज श्री शांतिनिकेतन इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून या ठिकाणी आदरणीय रेड्डी सरांनी खूप चांगल्या पद्धतीने जवळजवळ 2000 विद्यार्थी या आषाढी एकादशीच्या निमित्तानं या ठिकाणी दिंडी त्यांनी रेणापूर नाका ते शिवाजी चौक म्हणजे जवळजवळ 5 किलोमीटरचा प्रवास या लहान चिमुकल्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे। खरं तर आज शाळेनं या लातूरमधलं एक भक्तिमय वातावरण केलेलं आहे आणि प्रत्येक लातूरकरांना पंढरपूरमध्ये गेल्याचा आविर्भाव या दिंडीमध्ये सहभागी झाल्याचं मिळालेला आहे। खरं तर पालकांनी आपली पद असतील, आपल्या मुलाच्या निमित्तानं पद आपलं किंवा संपत्ती ह्याकडे न बघता एक आज भक्तिमय वातावरणात लेकरांच्या आनंदामध्ये या दिंडीमध्ये सहभागी झाले आणि आज पालकांसह विद्यार्थ्यांच्या या उदानाला खरं तर भक्तिरसाला या शाळेनं जे उभा केलेला आजचा कार्यक्रम आहे तो खरं तर उपक्रम अभिनंदनीय आहे आणि या विद्यार्थ्यांच्या मूल्यात्मक शिक्षणाला एक अनुरूप असणारा उपक्रम आहे। मला वाटतं अशा शाळांनी दरवर्षी अशा पद्धतीचे उपक्रम केले पाहिजेत। म्हणून मला शांतिनिकेतन शाळेचं प्रत्येक वेळेला कौतुक यासाठी आहे की ते ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म या तिन्हीची सांगड घालून काम करत असतात। तर मला वाटतंय ते प्रत्येक शाळेने ह्याचं अनुकरण केलं पाहिजे, कारण आम्हाला ज्ञानोबा तुकाराम हे उद्याचे पाहायचे असतील तर या कल्चरच्या माध्यमातून, या संस्कृतीच्या माध्यमातूनच पाहायला मिळणार आहे। म्हणून परत एकदा मी शांतिनिकेतन शाळेचं अभिनंदन करतो। योगेश्वरी दीपक टेकाळे, मी श्री शांतिनिकेतन शाळेमध्ये एक शिक्षिका आहे आणि आमच्या शाळेचा हा उपक्रम करण्यामागचा उद्देश हाच आहे की महाराष्ट्राची जी संत परंपरा चालत आलेली आहे ती ह्या पुढील पिढीला सुद्धा यावी आणि ह्या संतांबद्दलची नावे, त्यांची माहिती ह्या मुलांना कळावी आणि एक एकंदरीत आपली जी हिंदू संस्कृती आहे जी आपण आतापर्यंत जपत आलेलो आहोत ती पण जपल्या जावी आणि ह्या पिढीला काही ना काही ह्यातनं चांगलं शिकायला भेटावं हा एक महत्त्वाचा उद्देश आहे ह्यामध्ये। आणि जेणेकरून एक चांगले संस्कार जे सध्याच्या पिढीला गरजेचे आहेत ते त्यांना आवर्जून भेटावेत आणि ह्यासाठी आम्हाला जो सगळं पालकांचा जो सहभाग आणि आमच्या शाळेतल्या ज्या सर्व मान्यवरांचा सहभाग आहे तो पण खूप महत्त्वाचा आहे आणि आम्ही सर्वांनी मिळून हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण केलेला आहे।